अंबानी आधीपासूनच मोठे, पण मोदी मोठे झाल्यानंतर अदानी मोठे झाले. राज ठाकरे यांचा मोदी आणि अदानींवर हल्लाबोल. धारावीच्या निमित्ताने अर्धी मुंबई अदानींना दिल्याचा देखील उद्धव ठाकरेंचा आरोप. राज ठाकरेही अनेक उद्योगपतींच्या घरी गेले, आलिंगन घातलं. ठाकरे बंधूंची दुटप्पी आणि ढोंगीपणाची भूमिका आहे. भाजपच्या अमित साटम यांची ठाकरे बंधूंवर टीका. मराठी आणि हिंदूंमध्ये फडणवीसांनी गफलत करू नये. फडणवीस हिंदू आहेत की नाही हे त्यांनी सांगावं. मुंबईमध्ये हिंदू महापौर होणार यावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल. बीफ एक्सपोर्टमध्ये काँग्रेसच्या काळात भारत हा 9व्या क्रमांकावर, तर मोदींमुळे 2ऱ्या क्रमांकावर पोहोचला. मोदींच्या काळात गायी अधिक मारल्या गेल्या. भाजपनं हिंदुत्व सांगू नये. हिंदुत्वावरून ठाकरेंचा घणाघात. मराठी मतं फोडण्यासाठी मिंधेंचा वापर. मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा भाजप शिंदेंवर जोरदार हल्लाबोल. मराठी माणसात फूट पाडण्याचं काम मिंधेंनी दिलंय, मिंधेंना दिलेलं आहे. उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका. आमची युती होईल अशी त्यांनी अपेक्षा केली नव्हती. मनसे अध्यक्ष ठाकरे यांचं वक्तव्य. आमची युती होऊ नये यासाठी त्यांनी सर्व योजना केल्या. राज ठाकरे यांचा राज्य सरकारवर निशाणा. अंतिम टप्प्यात शिवतीर्थावरती प्रचाराच्या तोफा धडाडणार. 11 जानेवारीला ठाकरे बंधूंची शिवतीर्थावरती सभा होणार, तर 12 जानेवारीला शिंदे सेना आणि भाजपला सभेसाठी परवानगी. दोन्ही पक्षांकडून सभा गाजवण्याची जोरदार तयारी. किमान 27 महापालिकेत भाजपचा महापौर असेल. महापालिका निवडणुकीमध्ये भाजपच नंबर 1चा पक्ष असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विजयाचा विश्वास व्यक्त. आम्ही मुंबईमध्ये संघर्ष करून म्हातारे झालो. आम्ही डबल सर्टिफाईड मुंबईकर आहोत. आम्ही मुंबईसाठी लढत होतो तेव्हा फडणवीसांचा जन्मही झाला नव्हता. संजय राऊतांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज मुंबई, वसई विरार आणि मीरा भाईंदरमध्ये सभा होणार. दुपारी 4:15 वाजता वसई विरारमध्ये, संध्याकाळी 5:45 वाजता मीरा भाईंदरमध्ये, तर संध्याकाळी 7:15 वाजता अंधेरी आणि रात्री 9:15 वाजता चेंबूर कॅम्प या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सभा होणार. अंबरनाथ प्रकरणामुळे भाजप ढोंगी लोकांचा पक्ष असल्याचं समोर आलं. भाजपनं काँग्रेससोबत एक प्रकारे युती आघाडी केली आहे. काँग्रेसने नगरसेवक निलंबित करताच भाजपने त्यांना पक्षात घेतलं. संजय राऊतांचा अंबरनाथमधील 12 काँग्रेस नगरसेवकांच्या भाजप प्रवेशावरून निशाणा. तुम्ही करेक्ट कार्यक्रम करता, मग आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का? महेश लांडगेंची अजित पवारांवर टीका. आमच्याशी लढायची भाषा करायची नाही. महेश लांडगेंचा अजित पवारांना इशारा. कुणी किती मोठ्या बापाचा असू द्या, मी गुंडगिरी मोडून काढणार. पिंपरी चिंचवडच्या सभेतून अजित पवारांचा इशारा. तर पिंपरीतील 2 गरुडांची मक्तेदारी रॉकीभाई म्हणजेच अजितदादा संपवणार. रोहित पवारांचा महेश लांडगे आणि शंकर जगतापांवर निशाणा. जिंकलो तर लोकशाही आणि हरलो तर ईव्हीएम मतचोरीची विरोधकांची भूमिका आहे. पराभवाच्या स्पष्टीकरणाची विरोधकांकडून तयारी सुरू आहे. राज ठाकरेंच्या ईव्हीएमवरील टीकेला अमित साटम यांचं प्रत्युत्तर. उपमुख्यमंत्री आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती. रोड शो बरोबरच कात्रज, कसबापेठ आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी शिंदेंच्या जाहीर सभा देखील होणार. कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय प्रचाराचा रणसंग्राम, तर एकनाथ शिंदे विरुद्ध भास्कर जाधव यांचा प्रचार. कल्याण पूर्व आणि पश्चिममध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर सभा, तर याच वेळेस कल्याण पश्चिमेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांची चौक सभा. मिरजमध्ये अजित पवारांची सभा सुरू असताना घोषणाबाजी. अजित पवारांचे एनसीपीचे उमेदवार आझम काझी यांच्या समर्थकांकडून घोषणाबाजी, तर आझम काझी यांना पोलिसांकडून हद्दपारीची नोटीस. आज रात्री 1 वाजता काझींना शहर सोडण्याचे आदेश. नाशिकमध्ये उद्योगमंत्री उदय सामंतांच्या बॅगांची तपासणी. निवडणूक आयोगाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तपासणी. शिंदेंसोबतची भेट ही अनपेक्षित होती. एका कार्यक्रमादरम्यान भेट झाली. बेकायदेशीर असले तरीही शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर अटल सेतूचा निर्णय झाला. गतिशील सरकारनेच स्वप्न सत्तात उतरवलं. चित्रा वाघ यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. नागपूर मनपा निवडणुकीमध्ये परिणय फुके यांच्याकडून बटोगे तो फसोगेचा नारा. चुकून काँग्रेस निवडून आलं तर आपला विकास होणार नाही. दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला बळी न पडण्याचंही आवाहन. अर्थ खातं, क्रीडा खातं, अल्पसंख्याक खातं माझ्याकडे खाती असल्यानं तुम्ही काळजी करू नका. सांगलीतील सभेतून अजित पवारांचं वक्तव्य.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची नागपूरमध्ये आज जाहीर सभा असणार। नागपूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला जाणार। 2 पूर्व नागपुरात, 1 उत्तर नागपुरात सभा होणार। ठाण्यामध्ये ठाकरे बंधू आणि शिवसेना भाजपमध्ये बॅनर वॉर। ठाण्यातील माजीवाडा परिसरात दोन्ही पक्षांकडून बॅनरबाजी। तर आपलं ठाणं वाचवायलाच हवं, ठाकरे बंधूंच्या बॅनरवरती आशय, तर विकासाची दिसते गती म्हणून विश्वासाची महायुती, शिवसेना भाजपच्या बॅनरवर उल्लेख। परळीमध्ये शिंदेंची शिवसेना, एमआयएम आणि राष्ट्रवादीची युती, तुमच्या बंडव आणि तत्वांच्या गप्पा कायमच्या थांबवा। अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर ट्विट करत टीका, हीच का तुमची खरी वैचारिक भूमिका, दानवेंचा सवाल। वसई विरारमध्ये फक्त जय श्रीराम चालणार, नालासोपारा येथील सभेत नितेश राणे यांचं वक्तव्य। शरद पवार कधी मोदींच्या मांडीला मांडी लावून बसतील सांगता येत नाही, शरद पवारांच्या नादी लागू नका। नवी मुंबईतील सभेत शहाजी बापूंचं वक्तव्य। तर ठाकरे बंधूंची युती 3 महिन्यात तुटेल, शहाजी बापू पाटील यांचं सूचक विधान। एमआयएम सोबत युतीमुळे भाजपचा खरा आणि दुटप्पी चेहरा समोर आला। काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांची भाजपवर टीका। तर महायुतीच्या तिन्ही पक्षांनी महाराष्ट्रामध्ये राजकीय तमाशा मांडलाय, हे दुर्दैवी आहे, विश्वजित कदमांचं टीकास्त्र। संतोष धुरींच्या पाठोपाठ मनसेला आणखी एक धक्का। मनसेचे शिवडी विभाग अध्यक्ष संतोष नलावडे यांचा शिंदेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश। संतोष नलावडे मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे निकटवर्तीय। नागपूरमध्ये भाजपच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांचं निलंबन करण्यात आलं। विनायक डेहनकर यांच्यासह 32 जणांचं निलंबन। भाजपचे माजी नगरसेवक सुनील अग्रवाल, धीरज चव्हाण यांच्यासह अनेकांचं निलंबन। पनवेलमध्ये महापालिका निवडणुकीआधी शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का। पनवेलमध्ये प्रभाग क्रमांक 17 आणि 20 सोबतच कळंबोलीमधील शेकापच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश। जळगावमध्ये भाजपकडून 27 बंडखोर पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी। पक्षाच्या सूचनेनंतर देखील उमेदवारी मागे न घेतल्यानं तसेच खुलासा न दिल्यानं पक्षाकडून कारवाई। मुंबईमध्ये मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना काँग्रेस युतीकडे 36 जागांवर उमेदवार नसल्याचं समोर। काँग्रेसकडे 20 तर वंचितकडे 16 उमेदवारांचा अभाव, तर काँग्रेसकडे या जागांवरती उमेदवारच नसल्याचीही माहिती समोर। गुंड गजा मारणेला पोलिसांकडून समज। पत्नी जयश्री मारणेला मतदान करण्यासाठी मतदारांना मारणेकडून फोन। जामिनाच्या अटी शर्ती लक्षात घेत असं कुठलंही कृत्य करू नये, पुणे पोलिसांकडून गजा मारणेला तंबी। मुंबई महायुतीच्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये 153 जण कोट्याधीश, तर भाजपचे प्रभाग क्रमांक 122 चे चंदन शर्मा सर्वाधिक श्रीमंत। मुंबईमध्ये भाजपच्या उमेदवारांमध्ये 92 आणि शिंदे सेनेचे 61 उमेदवार कोट्याधीश। चंद्रपूर महानगरपालिका प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची चहासाठी विश्रांती। वडेट्टीवार यांनी गाडी थांबवून कार्यकर्त्यांसह घेतला चहाचा आस्वाद। भाजपच्या गाण्यावरती निवडणूक आयोगानं आक्षेप घेणं लॉजिकल वाटत नाहीये। निवडणूक आक्षेपानंतर संगीतकार अवधूत गुप्तेंची पहिली प्रतिक्रिया। नागपूरमध्ये 14 आणि 15 जानेवारीला मनपाची शहर बस सेवा, आपली बस बंद राहण्याची शक्यता। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बस सेवा बंद राहण्याची शक्यता। मतदान केंद्रांवरती कर्मचारी आणि साहित्य पोहोचवण्यासाठी बसचा वापर केला जाणार। माजी मंत्री तानाजी सावंतांविरोधात तुळजापूरमधील पुजारी आक्रमक। तानाजी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी नगराध्यक्ष झाला। भक्तांना आता प्रसादाऐवजी ड्रग्जची पुडी दिली जाईल असं वक्तव्य तानाजी सावंतांनी केलं होतं। ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा कोणताही भाग येऊ द्या, काहीही फरक पडत नाही। प्रत्येक निवडणुकीत पब्लिसिटीसाठी आरोप करतात। ठाकरे बंधूंच्या मुलाखतीवरती मंगलप्रभात लोढांची टीका। तर जनतेला यावेळेस महायुतीचा महापौर निवडून द्यायचा आहे, लोढांचं वक्तव्य।